मैत्रिणींनो, आपण ही नवीन रेसिपी तयार केलेली आहे। ही हिमाचलची रेसिपी आहे सिद्धू। तर खूप छान झालेली आहे बघा। तर तुम्हाला बघायची आहे का ही रेसिपी? तर चला आपण आता लवकर करायला घेऊया। नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर ही आपली हिमाचलची रेसिपी आहे आणि याचं नाव आहे सिद्धू। तर आपण काय केलं आहे, एकदम बारीक अशी महीन कणिक घ्यायची। घरी जर जाडसर दळून आणत असेल तर रेडीमेड आटा वापरू शकता तुम्ही, पण हे आपल्या गव्हाच्या कणकीचं बनवलेलं आहे। 2 वाट्या याने हे घेतलेले कणिक घेतली आहे, थोडं मीठ टाकलं आहे याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा ईस्ट घेतली आहे आणि थोडंसं गुणगुण पाणी घ्यायचं। आणि हे लवकरच हे होते, याला फर्मेंटेशन होते याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। आपला 1 पोहे खायचा चमचा ना 1.5 चमचा हे तेल टाकलेलं आहे। आणि आजकाल इन्स्टंट ईस्ट मिळते की डायरेक्ट आपण याच्यात टाकायचं। आणि हे बघा, तर याला चांगलं हे झालेलं आहे, याच्यात हे टाकून घ्यायचं आणि याला भिजून घ्यायचं आणि 2 तासासाठी याला फर्मेंटेशनसाठी होऊ द्यायचं। आणि कसं घ्यायचं, थोडंसं कोमट घ्यायचं, हाताला सहन होईल एवढं पाणी घ्यायचं। जास्त गरम नाही आणि थंड नाही, नॉर्मल टेम्परेचर नाही। बोटाला जितकं सहन होईल तितकं पाणी घ्यायचं। नॉर्मल टेम्परेचरनं आपल्या थंड पाण्यानं नाही भिजवायचं याला। पाणी मी तसं करून घेतलेलं आहे। हे एवढं आसट भिजवायचं असं चांगलं आणि थोडं नरम करून घ्यायचं याला। आणि मग 2 तासामध्ये याला ठेवून द्यायचं फर्मेंटेशनसाठी। तर आता आपण याला 2 तास झालेले आहे। तर पहिल्यांदा आपण याचं सिद्धूचं स्टफिंग करून घेऊया आणि मग नंतर याच्याकडे वळूया आपण। तर हे इथं सध्याचं ठेवते मी। आता रात्री मी थोडीशी बादाम घेतली होती, अक्रोड भिजू घातले होते आणि थोडीशी खसखस भिजू घातली होती याला स्टफिंग करण्याकरता। तर याच्यामध्ये आपण हे टाकूया आणि याच्यातलं थोडंसं चटणीसाठी पण ठेवूया मिक्सरमध्ये। आणि ह्या थोड्याशा आपल्या कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या आहे आणि थोड्याशा ह्या हिरव्या मिरची आहे आणि थोडेसे हे धने आहे, हा लसूण आहे। आता धने 1 चमचा घेतलेला आहे मी, 1 कांदा घेतलेला आहे तोही त्याच्यात टाकलेला आहे मी। आणि थोडंसं हे अद्रक आहे आणि हा थोडंसं हिरवी कोथिंबीर आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं चिंचेचा कोळ टाकते मी। आणि याच्यामध्ये चिंचेच्या कोळामध्ये थोडासा गूळ आहेच। तर आता याला आपण वाटून घेऊया। वाटण्यामध्ये पाणी नाही टाकायचं, कारण आपल्याला त्याचं स्टफिंग भरायचं आहे आणि चटणी नंतर करायची आहे। तर म्हणून याला विदाऊट पाणी टाकता, म्हणजे न टाकता हे वाटायचं आहे। तर वाटून घेऊया। आपण तयार केलेलं आहे आणि हे असं फर्मेंटेशन झालेलं आहे। तर याचं आपण आता याची आता गोळे करूया तयार। घेतले त्याचे आणि याला असं हलकं लाटता येईल किंवा तुम्हाला असं हाताने थापता येईल। आपलं असं करंजी करतो तसं करायचं। असं असं थापूनही घेता येते, ती तुमची चॉईस आहे।
आता हे असं करून घेतलेलं आहे. वाटलंच याला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं, असं हलकंसं, चिपकलं नाही पाहिजे म्हणून, म्हणजे आपल्याला पटकन म्हणजे काढून स्टीमरमध्ये ठेवता आलं पाहिजे. आता हे मसाला घालायचा, हे स्टफिंग. आजूबाजूचंही मोकळं सोडायचं. आणि वाटल्यास तर तुम्हाला असं वाटते तर याला आजूबाजूला पाणी लावून घेतलं तरी चालते. आणि याला हे असं करायचं. आणि हे आलं असं. आणि हे याला स्टीम करायसाठी ठेवायचं. 15 मिनिट स्टीम करायसाठी ठेवायचं आणि नंतर काढून घ्यायचं. तर असंच आपण करून घेऊया. ठेवलेलं आहे, पण त्याच्यात थोडंसं आणखी कोथिंबीर टाकली, 1-2 मिरच्या टाकल्या आणि थोडंसं जिरं टाकलं याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये आपण दही टाकायचं आहे. त्याच्यामध्ये दही टाकलं नव्हतं, त्याच्यामध्ये चिंचेची कोळ टाकली होती. पहा, ह्याच्यात दही टाकून द्यायचं आहे थोडंसं, आणि थोडीशी याच्यात साखर टाकून द्यायची. बस याला वाटून घ्यायचं. आता 15 मिनिट झाले आहे, हे झालेलं आहे. आणि आपण आता याला काढूया. झालेलं आहे. आणि याच्यावर आता तूप टाकूया. हे तूप टाकूया. असं तूप भरपूर असते, कारण ही हिमाचलची रेसिपी आहे. आणि आपण चटणी केलेली आहे. आणि थोडंसं हे लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला असा हलकासा स्प्रिंकल करूया. आणि आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडलास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.